नमस्कार रसिक श्रोते हो. आज आपण ऐकणार आहोत ऐन वस्तीतला दवाखाना. लेखक रत्नाकर मतकरी. संग्रहाचं नाव आहे सोनेरी सावल्या. ऐकूया ऐन वस्तीतला दवाखाना. माझा तरुण मित्र डॉक्टर विवेक रायकर याने दवाखाना थाटला. त्याला नुकताच 1 महिना झाला होता. आपल्या व्यापामधून वेळ काढून असाच कधीतरी तो धावत पळत घरी आला असताना मी त्याला विचारलं, काय डॉक्टर विवेक, काय म्हणताय प्रॅक्टिस? फर्स्ट क्लास. नवीन दुकान काढलेला एखाद्या धंदेवाल्याप्रमाणे नवीन आहे, हळूहळू वाढेल असा गुळमुळीत पवित्रा न घेता विवेकने जोरात सांगितलं. म्हणाला, तुम्हाला आश्चर्य वाटेल भाऊ, दवाखाना उघडल्या दिवसापासून माणसांची करते. मला वाटतं त्या जागेचा पायगुणच फार चांगला आहे. अरे पायगुण कसला? एक तर त्या भागात मरणाची गर्दी, मुंग्यांची वारुळं असतात तशा माणसांनी बुजबुजलेल्या त्या जुन्या चाळी, आणि त्या मानाने दवाखाना बऱ्याच अंतरावर. त्यातनं तू मारे इंटिरियर वगैरे करून घेऊन आपला दवाखाना छोटा असला तरी कुणाच्याही डोळ्यात भरेल असा सजवलेला. शिवाय तुझी पेशंटशी वागण्याची पद्धत चांगली आहे. तुझं निदान चांगलं असतं. दवाखाना यशस्वी व्हायला जागेचा पायगुण म्हणण्यापेक्षा तुझाच हातगुण अधिक जबाबदार आहे. मी विवेकची स्तुती केवळ त्याच्या तोंडावर करत नव्हतो. खरोखरच विवेक आपल्या कामात निष्णात आणि अतिशय नेक होता. शिवाय शिक्षण पुरं होताच बँकेकडून कर्ज घेऊन दवाखाना काढण्यातल्या त्याच्या धडाडीचंही मला कौतुक वाटत होतं. अर्थात त्याची हुशारी एवढ्याच पुरती नव्हती. सगळ्याच आघाड्यावर चाललेली त्याची प्रगती मी ऐकून होतो. म्हणून मी त्याला मिश्किलपणे विचारलं, तुझी रुचिरा काय म्हणते? काय रे, ऐकायचं आहे? त्याचा प्रश्न मला थोडा अनपेक्षित होता. माझ्या प्रश्नाला केवळ लाजून किंवा हसून काहीतरी सरसकट उत्तर न देता त्याने मला एक हकीकतच इत्थंभूत सांगितली. म्हणाला, यातून काय निष्कर्ष काढायचा तो तुमचा तुम्हीच काढा. आठवड्यापूर्वी राखी पौर्णिमा होती. संध्याकाळी 7चा सुमार होता. विवेकच्या चिमुकल्या कॅबिन कम एक्झामिनेशन रूमच्या बाहेर कुशन लावलेल्या बाकड्यांवर माणसं दाटीवाटीने बसली होती. काही उभी होती. 2 पोरं इकडे तिकडे धावत होती. एका तरुण स्त्रीच्या मांडीवरचं पोर मध्ये जोराने किंचाळत होतं. साध्या सर्दी खोकल्यापासून ते लिव्हर निकामी होण्यापर्यंत सगळे आजार त्या गर्दीत वावरत होते. खुद्द डॉक्टर विवेकला झालेला हृदयरोग देखील त्याच वेळेला दवाखान्यात शिरला. पण इतरांप्रमाणे रुचिराला बाहेरच थांबवून घेण्याची शामत कंपाऊंडरला नव्हती. त्यामुळे रुचिराने केबिनचा दरवाजा लोटला आणि ती तडक आत शिरली. विवेक पडदा ओढून घेऊन टेबलावर पेशंटला तपासत होता. म्हणून रुचिराला आत येताच केबिन रिकामी दिसली. तरीही ती शांतपणे विवेकच्या टेबलसमोरच्या खुर्चीवर बसून राहिली. पडदा बाजूला करून बाहेर आलेला विवेक मात्र तिला बघून थोडा चकितच झाला. अरे इथे कशी आलीस? त्याने विचारलं. कशी म्हणजे? मला इथला पत्ता माहीत नाही की काय? मग तू बोलावलं नाहीस म्हणून काय झालं? आले मी. अगं उपयोग काय बोलावून? इथल्या पेशंट्सच्या झुंडीमध्ये आपल्याला एक शब्द बोलायला तरी फुरसत मिळणार आहे का? एवढ्यात पडदा बाजूला सारून कपडे सारखे करत एक स्त्री बाहेर आली. चेहऱ्यावर मेकअप, झगझगीत साडी आणि केसात कागदी रंगीत वेणी अशा अवतारात ती काहीशी हलक्या दर्जाची वाटत होती. मात्र तिच्या चेहऱ्यावरची व्याकुळता मेकअपने झाकली जात नव्हती. तिने बाहेर येता क्षणी हातातला चिमुकला रुमाल डोळ्याला लावला. फिकर नाही करना, विवेक आश्वासक स्वरात म्हणाला. बहुत जल्दी अच्छी हो जाओगी. खाली इंजेक्शन्स रेग्युलरली लेना. हाँ,
एक बार भी भूलना नहीं, समझी? त्याच्या शब्दांनी थोडीफार सावरल्यासारखी होत तिने मान डोलावली आणि ती केबिन बाहेर गेली. काय झालंय तिला? रुचिराने विचारलं. वाईट रोग झालाय, विवेक म्हणाला. काय करणार, कितीही डोकं फोडा, आपल्याकडे असल्या बायकांना आरोग्य खातं कसलंही संरक्षण देत नाही. म्हणजे ती तसली बाई आहे? रुचिराने कुतूहलाने विचारलं. शी, असले कसले तुझे पेशंट्स? एवढ्यात एक दमेकरी म्हातारा आत येऊन हजर झाला. त्याला तपासता तपासता विवेक रुचिराशी बोलत राहिला. आज राखी पौर्णिमा असताना दवाखाना बंद न ठेवल्याबद्दल तिला स्पष्टीकरण हवं होतं. विवेकचं म्हणणं, आजाराला दिवस कुठला ते समजत नाही, मग डॉक्टरला तो समजून कसं चालेल? रुचिराने विवेकला दाखवायला कलर ट्रान्सपरन्सीज आणल्या होत्या. माझं पहिलं मॉडेलिंग, तिने उत्साहाने सांगितलं. 47 मुलींमधून मला सिलेक्ट केलं या कंपनीने, कारण त्यांच्या प्रॉडक्टसाठी चांगली फिगर अत्यावश्यक आहे. म्हातारा बाहेर गेल्यानंतर टेबलाशी येऊन विवेकने ट्रान्सपरन्सीज पाहिल्या. जे दिसलं त्याने तो हबकून गेला. रुचिराने नुसती ब्रा आणि पॅन्टी घालून काढलेले फोटो होते ते. हे 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 तुझे फोटो? हे तुझे फोटो मासिकात वर्तमानपत्रात छापून येणार आहेत? त्याने विश्वास न बसल्याप्रमाणे तिला विचारलं. हो, बटरफ्लाय कंपनी लेडीज अंडरगार्मेंट्सच बनवते. रत्नागिरीला नानांनी हे फोटो वर्तमानपत्रात पाहिले तर आपण या मुलीशी लग्न करणार हे त्यांना कुठल्या तोंडाने सांगायचं? विवेक विचारात पडला. तुला आवडले नाहीत? रुचिराने विचारलं. नाही, चांगले म्हणजे चांगलेच आहेत. आत आलेल्या गृहस्थाला तपासणीच्या टेबलावर आडवं होण्याची खूण करत विवेक म्हणाला. पण हे असले फोटो जाहीरपणाने छापायचे म्हणजे? शी, विवेक, छे, तू इतका मागासलेला असशील याची मला कल्पना नव्हती. रुचिरा फणकाराने म्हणाली. माझी फिगर जर चांगली आहे तर ती लोकांना पाहायला का मिळू नये? शिवाय पैसा किती मिळतो ह्या माहिती आहे ह्या लाईनमध्ये? पैशांसाठी तू जर हे असे फोटो छापू देत असशील तर तुझ्यात आणि असं काहीतरी विवेक बोलणार होता, पण ते रुचिराला आवडणार नाही म्हणून तो गप्पच बसला. मग रुचिरा म्हणाली, तुझे हे पेशंट संपणार तरी कधी? मी तुझ्याशी काहीतरी महत्त्वाचं बोलायला आले होते. तू जर माझ्यासाठी 5 मिनटंसुद्धा काढणार नसलास ना तर चल, मी जातेच कशी घरी. अगं थांब, 5 मिनटं थांब बाहेर, मी आलोच, विवेक म्हणाला. रुचिराने ट्रान्सपरन्सीचं कव्हर उचललं आणि ती गुस्सातच बाहेर जाऊन बसली. पेशंट्स थोडे विरळ झाल्यावर विवेकने रुचिराला आत बोलावून घेतलं. ती फारच बेचैन झाली होती. आल्या आल्या तिने विचारलं, विवेक, आत्ता इथे एक बाई पांढरी साडी दिसून आली होती बघ. अवतार अगदी घरंदाज बाईचा आणला होता, पण ती होती ना त्या तसल्या बायकांपैकीच? होती ना? तुला काय पंचायत पडले? किंचित चिरकटपणे विवेकने विचारलं. असलं बरंच गिऱ्हाईक दिसतंय तुझं. हो, इथे जवळच वस्ती आहे त्यांची, पण त्या इथे आल्या औषधाला म्हणून काय बिघडलं? त्यांनाही औषधाची गरज असते, कधी कधी इतरांपेक्षा अधिक असते. फार फार वाईट परिस्थितीत राहतात ग त्या. मी तर त्यांना त्यांच्या कोठ्यावर जाऊन देखील तपासतो. असं मज्जा आहे बाबा मग तुझी. अगं मजा कसली? मी डॉक्टर आहे, पेशंटला पाहणं हे माझं काम आहे, आणि त्या देखील मजा म्हणून या धंद्यात येत नाहीत, नाईलाजाने येतात. मजा म्हणून तू बटरफ्लाय गारमेंटसाठी अर्धनग्न मॉडेलिंग करतेस, पैशांची गरज नसताना. पण वाद नको म्हणून तो हे मनातच बोलला.
त्यांचं ठीक आहे रे, पण तू तू आपल्या रेप्युटेशनचा विचार करायला हवास. मग बाहेर माझ्या शेजारी एक चांगल्या फॅमिलीतली बाई बसली होती. ती म्हणत होती, हे डॉक्टर चांगले आहेत, पण यांच्याकडे वाईट पेशंट्स येतात. मग आमच्यासारख्यांनी इथे यायचं कसं? कुणी सांगितलंय तिला यायला? विवेक चिडून म्हणाला, असा विचार करणारी माणसं इथे न आलेलीच बरी. एक सांगतो मी तुला रुचिरा, अ पेशंट इज अ पेशंट. हां, त्यांच्यात चांगला पेशंट आणि वाईट पेशंट असं काहीही नसतं, कळलं? त्याचा आजार लहान मोठा असतो इतकंच. हो रे, तुझंही बरोबर आहे, रुचिरा एकदम पड खाऊन म्हणाली. या भागात दवाखाना काढला की याच प्रकारचं गिऱ्हाईक येणार. डॅडी हेच म्हणाले मला. म्हणून तर त्यांनी एक प्रपोजल दिलं आहे. तेच सांगायला आले होते. आपलं लग्न झालं ना की ते पेडर रोडला तुला एक क्लिनिक काढून देणार आहेत. सगळी एकदम पॉश माणसं येतील बघ तिथे. खरं म्हणजे तुला तिथे फारसं काम करावंच लागणार नाही. 2-4 डॉक्टर्स हाताखाली ठेवले की झालं. सॉरी रुचिरा, विवेक म्हणाला. मी इथे आनंदात आहे. मला इथल्या लोकांसाठी दवाखाना चालवायला आवडतो. मग शर्टची बाही मागे करून तिला हातातली राखी दाखवत तो म्हणाला, ही बघ, ही मला त्या कोठीवरच्याच एका मुलीने बांधली. नुकतीच मी तिला क्षयाची ट्रीटमेंट देऊन बरी केली. मला असं मनापासून वाटतं रुचिरा की इथे चांगल्या डॉक्टरची फार गरज आहे, फार गरज आहे. मग पांढरपेशी गिऱ्हाईकं काहीही म्हणून. रुचिरा यावर काही बोलली नाही. तिने पर्स आणि फोटोचं पाकिट उचललं आणि ती चालती झाली. मग पुढे? हां, पुढे काय झालं? मी विवेकला विचारलं. काही नाही, काही झालं नाही आणि बहुधा होणारही नाही. म्हणजे रुचिरा मला गेला संबंध आठवडाभर भेटलेली नाही. माझी खात्री आहे की ती आता मला परत कधीच भेटणार नाही. तिचे डॅडी पेडर रोडला एखाद्या होतकरू आणि माझ्यापेक्षा अधिक चलाख अशा डॉक्टरला क्लिनिक काढून देतील आणि त्याच्याशी तिचं लग्न लावून देतील. विशेष गोष्ट ही होती की रुचिराविषयी हे विधान करताना विवेकच्या आवाजात दुःख अजिबात नव्हतं. कथा इथे संपली आहे. डॉक्टरचं खरं म्हणजे हेच कार्य असतं, काम असतं की दीन दुबळ्यांना मदत करावी, त्यांना औषधोपचार करावा आणि डॉक्टर विवेक त्या पठडीतले आहेत. पुन्हा भेटूया नव्या कथेसह.